महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याचा दावा केला जातो, पण वास्तवामध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधत भाजप शत्रूपेक्षा मित्राला संपवतो असा गंभीर आरोप केलाय. धंगेकरांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. या सगळ्या घडामोडींमध्ये महायुतीचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र संयमाची भूमिका मांडत महायुती एकत्र असल्याचा दावा केलाय. महायुतीत सध्या सर्व काही सुरळीत नाही. मैत्री आहे, पण मतभेदही उघड होतात. वादाचा केंद्रबिंदू ठरलाय शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांचं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेमुळेच भाजप सत्तेत आला आहे. त्यामुळे आता भाजपनं महायुतीत कुरघोडी करू नये असं धंगेकर म्हणाले. भाजप शत्रूला संपवण्यापेक्षा मित्रालाच संपवण्याचं काम करतोय. त्यांनी पक्षशिस्त आणि महायुतीचा धर्म पाळावा असंही धंगेकर म्हणाले. तर महायुती मजबूत आहे, आम्ही एकत्रित काम करत असून विघ्न भूमिकांचं स्थान नाही असा टोला मंत्री आशिष शेलारांनी धंगेकरांना लगावलाय. तुम्ही जर दुर्दैवाने अशा पद्धतीने जर कुरघोड्या करत असतील तर आपण मित्रांबरोबर मैत्री करायची का संपवायचं? दुश्मन राहिला बाजूला, मित्रांना जर संपवण्याचा कार्यक्रम करत असतील तर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर नियंत्रण केलं पाहिजे, त्यांना त्याची समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही कुरघोडीचं राजकारण न करता लोकांना जे उपयोगाचं हे राजकारण केलं तर योग्य ठरेल. महायुती आमची मजबूत आहे, आम्ही एकत्रित काम करतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व, सुनेत्राताईंचं नेतृत्व, या सगळ्याबरोबर आम्ही एकत्रित सरकार चालवतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये विघ्न आणि विघ्न भूमिकांचं स्थान नाही. दरम्यान महायुतीत सरकार आहे, सरकारच्या सर्व घटक पक्षांनी याचं भान ठेवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर लाडकी बहीण योजना ही महायुतीची योजना आहे, कुणाची एकाची नाही अशा शब्दांमध्ये दरेकर यांनी धंगेकरांना सुनावलंय. जी काही लोक मधले आता बोलतात की हे लाडक्या बहिणीमुळे, पण लाडकी बहीणच शिवसेनेची आहे आणि तुम्ही जे सगळे आलात ते लाडक्या बहिणीमुळे आलाय. कारण प्रत्येक मतदारसंघात 20 ते 25 हजार महिला त्याचे लाभधारक होत्या आणि त्यांनी त्यांच्या त्या योजनेला पाठिंबा दिला, त्यामुळे सगळे आमदार निवडून आलेत आणि ही योजना ही एकनाथ शिंदे साहेबांची, त्यामुळे ही सत्ता येताना शिवसेनेचं मोठं योगदान आहे. लाडकी बहीण योजना असेल ही महायुतीची योजना आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा आहेत आणि देवेंद्रजी आहेत, एकत्रितपणे योजना आहे. त्यामुळे ही माझी आहे, तुझी आहे, आम्ही सगळे महायुती म्हणून एक आहोत. तर दादा त्या ठिकाणी अर्थमंत्री होते, दादानी बोलायचंय का मी पैसे दिले म्हणून योजना झाली. आज मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. कुठल्याही योजना या सरकारच्या योजना असतात, त्याच्यासाठी अशा प्रकारे पक्षात वाद निर्माण होईल असं धंगेकर सारख्यांनी वक्तव्य करू नये. धंगेकरांच्या वक्तव्याला काँग्रेसनेही दुजोरा दिलाय. महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं आणि एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं तर भाजपला सत्ता मिळालीच नसती. लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांचा सत्तेला फायदा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. धंगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं ते मग लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादाला आणखी वेगळं वळण दिले. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. 1500 रुपये देऊन मतं विकत घेतल्याचा दावा करत लाडकी बहीण योजनेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. प्रचंड भ्रष्टाचार आहे निवडणुकीत झालेला आहे आणि बहिणींना 1,500-1,500 रुपये देऊन मतं विकत घेतली आणि त्यातील 92 लाख बहिणी या अपात्र ठरल्या. या सगळ्याचा हिशोब आता द्यावा लागेल. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांकडून संयमाचा सूर उमटलाय. महायुती अजूनही एकत्र आहे, मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि त्याचा फायदा झाला ही वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसंच प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती वेगळी असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. लाडक्या बहिणी
ची योजना मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी निर्माण झाली आणि त्यांनी ती जी योजना आहे ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली, त्यामुळे महायुतीला भरघोस प्रमाणामध्ये यश मिळाले ही वस्तुस्थिती आणि त्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांकडेच जातं. विरोधक त्यावर राजकीय हल्लाबोल करत आहेत, तर महायुतीतील नेतेही आपापली भूमिका मांडताना दिसतात. श्रेयवादाच्या या राजकारणात महायुतीतील समन्वयाचा कस लागतोय एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.